बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला आणि याची तक्रार शिवाजीनगर पोलिसात गेल्याच्या नंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीचा समावेश करण्यात आलाय। अजय बचोरे असं या सह आरोपीचं नाव आहे। या अजय बचोरेने यातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांना पळून जाण्यासाठी मदत केली होती। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर आता या तीनही आरोपींना पुढील 5 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या तीनही आरोपींना एकत्रित बसून चौकशी करायची असल्याने आणि इन कॅमेरा जबाब नोंदवायचे असल्याने ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यातलं राजकारण मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भात एक विशेष आणि वरिष्ठ IPS महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून SITच्या मार्फत सखोल तपास केला जाईल असं देखील सांगितलेलं आहे। मात्र आता यामध्ये SIT स्थापन झाल्याच्या नंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढील 4 दिवसाच्या या पोलीस कोठडीतून या तीनही आरोपींच्या चौकशीमधून नेमकं काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।